बातमी धुळ्यातून आहे। नाशिकच्या कुंभमेळ्यावरून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्ना वराळे यांनी परखड मत व्यक्त केलंय। नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1% रक्कमही मराठी शाळांसाठी खर्च केली असती तर 100 ते 125 शाळा बंद होण्यापासून वाचवता आल्या असत्या, असं परखड मत प्रसन्ना वराळे यांनी व्यक्त केलंय। ते धुळे जिल्ह्यातल्या एका माध्यमिक शाळेत स्मार्ट क्लासेसच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान बोलत होते। राज्यातील अर्थसंकल्पात शिक्षणासाठीची कमी होत असलेली तरतूद आणि बंद होत असलेल्या सरकारी मराठी माध्यमांच्या शाळांची तुलना त्यांनी नाशिक कुंभमेळ्यासारख्या मोठ्या आयोजनांवर होणाऱ्या प्रचंड खर्चाशी केली आहे। कुंभमेळ्यासाठी 34,000 कोटींचं बजेट आहे, मात्र शिक्षणासाठीचा निधी कमी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत, तसंच प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य हा या देशातील नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, असंही ते म्हणाले। आपलं शासन तर म्हणते की आम्ही खूपसा काही निधी वेगवेगळ्या कामांसाठी देऊ। कुंभमेळ्यासाठी 32,000 उपमुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले 34,000 कोटी देऊ। नंतर कुठेतरी बातमी वाचली की एका कॉरिडॉरसाठी आम्ही 11,000 कोटी रुपये खर्च करू। एवढे 1,000 कोटी रुपये जे शासन वेगवेगळ्या विकासांच्या कामासाठी खर्च करते, त्याच्याविषयी मला कुठलाही आक्षेप नाही। पण जर ह्या हजारो कोटीच्या रकमेची जर साधन तरतूद करत असेल तर या रकमेपैकी मी असं म्हणालो की 0.1% 32 कोटी रुपये जर सरकारने खर्च केले तर या राज्यातल्या 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या बंद पडल्या त्या बंद पडल्या नसत्या।